आलाय तो दूरवरून आलाय. रोशन कोहली आता एकविराला धावून झालो. गणपतीपुले सॉरी काय दगडूशेठ गणपती पर्यंत धावत जाणार आहे. आणि अजून एक खुश खबर आहे, घनसोलकर आयुष्यात घनसोलमध्ये डेब्यू आहे. नमस्कार, मी आयुष सत्यवान पाटील स्वागत करतो परत एकदा सगळ्यांचं आपल्या घनसोलकर आयुष या यूट्यूब चॅनलवरील ब्लॉगिंग सिरीजमध्ये. घनसोलकर आयुष पनवेलला गेला, उरणला गेला, भिवंडीला गेला आणि इव्हन पेनला पण गेला. पण घनसोलकर आयुष अजून नवी मुंबईत कुठे नाही गेला. आज जाईल. आज कुठे जाणार आहोत आपण? आज जाणार आहोत धारावीला, जिथं मॅच आहे. आणि कोणाची मॅच आहे? घनसोलीची मॅच आहे. हो, घनसोलकर आयुष्या घनसोलीची मॅच आहे तिथे. आणि तिथे आपण चाललोय. तिसरा राऊंड आहे काहीतरी, थोडा टाइम लागेल अजून. प्लेयर सगळे जमतात. विशाल शहा भिवंडीला गेला आपला, तो आता बहुतेक मॅच हरलाय तिथं आणि तिथून येणार आहे लगेच तिथं. आणि बाकीचे प्लेयर्स बघा सगळे जमतात. प्रॅक्टिस मॅच खेळत होते तोपर्यंत थोडीशी प्रॅक्टिस मॅच झाले आणि थोड्याच वेळात जसे सगळे जमतील तसे आपण लगेच इथून निघून धारावीला जाणार आहोत. आणि तिथं सुरू होणार आहे मॅच. शिरवणेच्या सोबत मॅच आहे बहुतेक, अरविंद राणा, सोनू आणि त्यांची टीमसोबत मॅच आहे. बघूया कसं होतं आजचा व्लॉग. आणि पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये घनसोलीची टीमसोबत. चला मग करूयात आजच्या व्लॉगला सुरुवात. लेट्स गो. अयो त्याच्यावर काय कंपॅरिझन मी याच्यानंतर नंतर आहे टपू नंतर आहे अरे टपू नंतर आहे लांब आहे रोशन कोहली आता एकविराला धावून झालो. गणपतीपुले सॉरी काय दगडूशेठ गणपती पर्यंत धावत जाणार आहे. माझं चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा. फुल. हा, थँक्यू. कॅप्टन बिझी आहे. दादा जमलं का? खरं नाही काय दोन्ही मॅचला आज मॅचेत बॉलिंग आहे. आज त्यालाच बॉलिंग टाकायची आहे. पाऊस नाही बिलकुल. चलो, थोडीशी प्रॅक्टिस वगैरे केली, सगळे प्लेयर जमला आणि आता आम्ही पोहोचलो इथं. म्हणजे हा बघा धारावीचा ग्राउंड. हो पण एक मस्त ग्राउंड आहे बघायला आणि खेळायला. तर प्लेयर थोडं जमत नव्हतं, त्यांना कॉल करत सगळे बसलेलो. जमले प्लेयर. आणि एक चांगली गोष्ट आपल्याला समजलं का विशाल शाह तिथून इथे केलेला, म्हणजे विशालदा येईल इथं केलेला आपल्यात. थोडा टाइम लागेल भिवंडीपासून इथं पोचायला, पण होप्सो तो टाईममध्ये पोचल. कारण पहिली बॅटिंग आली आपली बघा. राहुलदा आणि कुणाल गेल्यान बॅटिंगला. 5 ओव्हरची मॅच आहे. आणि आपल्या नवी मुंबईमध्ये जो बेसिक फॉर्मॅट असतो ना आपला, एके दिवसाला 8 टीम आणि सगळ्या नॉकआउट मॅचेस, जिथं कुठेच बाय नाही भेटत, जिकाल तसं केलं तुम्ही, तोच फॉर्मॅट आहे आपला. आज 8 टीम आहेत. मागच्या 2 दिवसामध्ये 2 टीम्स क्वालिफाय झाल्या आणि आता आजच्या दिवसामध्ये जी क्वालिफाय होईल ती जाऊन मग ते ट्रायंग्युलर होईल. नाही सॉरी, पहिला अंडर-25चा लॉट होता, ग्रामीणच्या 16 टीम होत्या. बघूया मग कसं होतं. काल एक टीम क्वालिफाय झाली, ती कुठल्याही माहिती नाही. आणि त्याच्यानंतर आजची जी क्वालिफाय होईल त्यांच्यामध्ये होईल फायनल डिरेक्टली. चला मग चालू करू आजची मॅच. घनसोलीची आहे बॅटिंग आणि शिरवणेची आहे बॉलिंग. आलाय तो दूरवरून आलाय. राहुलदा आणि जोड घातले बाबा फुटबॉल स्टेडियम मध्ये बॉल. आया खातस हागाला घरांचा ग्राउंड वर हागू नको. आधीच शेंगताय. क्रिकेट इज अ गेम ऑफ मोमेंटम. शॉट या राहुलदा. कारण काय पिसना राहुल शेट्टीनं शी यार. बॅटिंग दा. विशाल शहा शेवटचा बॉल जागेवर पिक केलाय. कुठे गेला आपण बघूया. सिक्स आहे. तो विशाल शहा तितका चांगला स्कोर उभा राहील. पहिला आणि त्या प्रतिभेला चांगला न्याय दिला असा खेळाडू. शॉट. पहिली इनिंग झाली आणि पहिल्या इनिंगमध्ये स्टार्टिंग चांगली झालेली. राहुलने मस्त मारलं. 15 बॉल 38 का काहीतरी मारलेल्या. तो आऊट झाला. त्याच्यानंतर विशाल शहा आला. विशाल शहाने पण मस्त बॅटिंग केली. आणि एकूण टोटल 5 ओव्हरमध्ये झालंय ते, म्हणजे जवळजवळ 61 धावा काहीतरी झाल्यात. 62ला काहीतरी विन असेल. चला मग बघूया आता. बघा या ना पण नाचा. आणि अजून एक खुशखबर आहे, घनसोलकर आयुष्यात घनसोलमध्ये डेब्यू आहे रबर बॉल क्रिकेटमध्ये.
राहुल दादाने माझी कालची ही स्टोरी बघितली तर मला डायरेक्ट इन केलंय. रोहित आले. चला रोहित पुजारी. बाय वेदांत लिडिंग गोठिवले आणि टॉस गोज विथ पिन गोठिवले. ते आमचे मित्र आयुष पाटील ज्यांचं खऱ्या अर्थानं एक आयुष घनसोलकर असे एक इंस्टाग्राम हँडल पेज आहे. त्या पेजनं खऱ्या अर्थानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. का? कारण भारतभरातल्या महाराष्ट्रातल्या नवी मुंबईमध्ये जे काही क्रीडांगणं आहेत आणि महाराष्ट्रातल्या मुंबईमधील काही विशेष खरं तर कौतुक करावंसं वाटेल. वानखडे स्टेडियम असेल, बेलबाउन स्टेडियम असेल, खरं तर ठाण्याचं खरं तर स्टेडियम असेल, या संपूर्ण स्टेडियमवर खऱ्या अर्थानं जाऊन त्या स्टेडियमची जॉग्राफिक्स, हिस्टोरी, डायमेन्शन्स त्या क्रीडांगणानं आत्तापर्यंत काय काय दिलं आहे ही इतुंबक माहिती आपल्या व्हिडिओ ब्लॉग्सच्या माध्यमातून ज्यांना महाराष्ट्रभर रसिक प्रेक्षकांपर्यंत क्रिकेट प्रेमींपर्यंत पोहोचवली असा खरं तर ब्लॉग स्टोर आपण पाहताय. क्रिकेटचा एक चांगला खेळाडू, क्रिकेटचे चांगले समालोचक आणि आमचे मित्र. घनसोली म्हटलं की मग कलावंतांचं गाव आहे, त्यामुळे या कलावंतांच्या लिस्टमध्ये आयुष पाटील अजून एक नाव विरुद्ध गावदेवी शिरवणे. पहिला बॉल फुल टॉस, कॅप्चर सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट कॅल्क्युलेट करून हा फटका सुजवलाय. दिस इज फुटवा. Oswald Ekwar, body behind the ball, control, power, back foot stroke, and this is टॅप करण्याचा प्रयत्न, एज लागलाय, मागे जाईल. असा मुसळधार पाऊस तर नाही आहे, पावसाला क्रिकेट आहे, त्यामुळे आपण या स्पर्धेला शब्दरूप देत असताना पुन्हा एकदा अजून एक धाव ॲड होईल. अजून एक बॉल मागे गेलाय, आतमध्ये आला. वगळता हे सर्व खेळाडू एकाच वयोगटातील असतील, कदाचित एकाच शाळेमध्ये, कदाचित एकाच कॉलेजातले, कदाचित एकमेकांचे शेजारी, कदाचित एकमेकांचे बंधू सुद्धा, मे बी दे आर बेस्टीज. आणि म्हणूनच या टीममधली युनिटी एक वेगळी आहे. मला पाहिजे ॲटलिस्ट इव्हनिंग. पहिला बॉल फिंगर रोल चांगला पिक केलाय आणि एकूण धावा आपण पाहिला तर एकूण 7चं टार्गेट आहे. पहिल्या षटकामध्ये 16 धावा उभारला गेला. दुसऱ्या षटकाच्या प्रारंभी एक षटकार आला, धावांना थांबवावं लागेल. एज लागला, शरीरापासून वंचित, बाहेर जर का चेंडू फेकले गोलंदाज प्रयत्न करेल, फलंदाजाकडे सुद्धा बॅट आहे, तोही प्रयत्न करेल. वेल आपल्याकडे नाहीये. गोठिवली 11 गोठिवली आणि रुद्री 11 महापे. बॉलिंग ऍक्शन फार छान आहे. मारा लॉंग ऑफ मध्ये फील्डर सेट आहे. हवेमध्ये आयुष बॉल मागे गेला. मला असं काय वाटतं की आयुषचं वजन अजूनही 10 ते 15 किलो कमी असलं तर कदाचित त्यांना डायवी घेतली असते, पण त्याला अजून क्रिकेटचं या सीझनचं बरंच क्रिकेट त्याला खेळायचं, त्याला अजून बरंचसं स्टेडियम्स फिरायचे, त्याला अजून बरंच समालोचन करायचं. त्यामुळे त्यानं थांबवलं स्वतःला. त्यानं सांगितलं लिटिल बिट्स एकच हो कनेक्ट झालाय, मागे गेला, मिळणार एक. कदाचित हे आम्हाला मान्य नाही असं ठर. 12 चेंडू 16 धावा, जस्ट 16 टू विन. पहिला बॉल आउट, स्विंगिंग बॉल. हो यावेळेला हा बॉल पुढ्यात टाकलाय. जेवण आलंय. ओ चौकार, या चौकारी नाहीये आणि ॲज अ रिझल्ट आपण पाहिलं घनसोली टीमचा खरं तर पराजय. आणि आयुष पाटील आकाशामध्ये पाहत असताना सांगतात की यार मला खेळायचं बाय पहिलीच मॅच खेळला, पहिली मॅचच बाहेर गेला. घरी जाऊ. पण आम्ही आयुष पाटीलला विनंती करू की जर का तुमच्याकडे बाईक असेल, तुम्ही एकटे आला असाल तर या समालोचन क्षेत्रामध्ये आमच्या या कक्षामध्ये एक मॅचचं समालोचन करण्यासाठी आम्ही जरूर इन्व्हाइट करू. नेक्स्ट मॅचमध्ये आम्ही घेऊ. तत्पूर्वी थोडंसं विश्राम, थोडासा ब्रेक.
जेवणाची वेळ झाली आहे, त्यामुळे खरं तर सँडी म्हात्रे सर इथे असतील, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यावं आपण समोरच्या कक्षाकडे, घ्यावं आपण मायक्रोफोनचा. चला चला झाली मॅच, त्यांनी इझिली चेस केल्या, एक वेळ ठेवून चेस केल्या धावा. 60च धावा होतं, जरा जास्त असतं तर अजून मजा आली असती मॅचमध्ये, पण झाला ते झाला. आता अजून घरी नाही चाललो, ब्लॉग बंद नाही करत आहे, अजून एक मॅच थांबू जरा बघायला. आपण ही सगळी चालल्यात घरी, एक ब्रँडेड जर्सी देऊन पुरस्कार करतोय. सगळी चालल्यान. आपण थांबू न वाटलंस, बेलापूरला ओपनची मॅच पण चालू आहे, तिथं पण जाऊ. एकदा अक्षय पवारला फोन करते मी, त्यांची NM रायगड टीम आहे तिथं, एंट्री आहे त्यांची. जर ते जिंकले असतील तर मग आपण तिथं पण जाऊ. सन्मानित केले जातात. या स्पर्धेचे प्रमुख आयोजकाच्या पैकी घनसोलीची झाली मॅच. आता आपण अगदी नम्रतेची विनंती आमच्या आयोजक आहेत त्या तिन्ही आयोजकाच्या मार्फत फिरायला गेलं कामेश नाईक, हर्षन पाटील ठाकूर आणि क्रिस मात्रे पण आहे, नाईक मात्रे वगैरे आहेत, चांगले प्लेयर आहेत. गोटुले तीन ज्या आयोजकांच्या विनंती केली जाते. मॅच कशी होते आता. कॉमेंट्री बॉक्स नितेश टॉस झाले, टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय सँडी घेतला. सर. गुटुले 11 गुटुलेच्या टीम कॅप्टन इच्छुक बॉलिंग फर्स्ट आफ्टर त्याला फोनच नाही केला, विसरलो मी. मुख्य आयोजक कामेश नाईक, मार्फत टीमला मात्र आमंत्रित केले. मस्त टुर्नामेंट एकदम आयोजित बॅटिंगसाठी केले. चला गुटुले 11 गुटुले टीम कॅप्टन प्लीज सेंडिंग अ 12 मॅन इन आवर होम बॉक्स ॲज अर्ली एज पॉसिबल टू जॉइन अस. साइडने होती सुरुवात. हर्षन पहिला बॉल वाटा लथरू एक्स्ट्रा का पण पाटील आप ट्रॅक वर पाटील घनसोली टीमला जो धन्नो ॲज स्पोर्ट्समॅनशिप म्हणून रुणाल अँड स्वराज त्याची कमतरता पूर्ण करताना लवली बॉल अपील लाउडली अपील कॉन्फिडन्सची मात्रे वाढदिवस निमित्त बेस्ट बॉलर ॲप ट्रॅक वर लवली बॉल. हर्षन यॉर्करचा फुल टॉस घेतली, त्याला फ्लिक केलं, डीप बॅकवर्ड डीप केलं. ओ माय गॉड, खूप खराब क्षेत्ररक्षण, मग कमाल करेन मी. चौकार, हे बॅकअप असावं लागतं. सुरेख बॅकअप, 2 धावा वाचवल्या, 2 धावा क्लिक केल्या, 2 धावा. हवेमध्ये एलिमिनेशनची कमतरता आहे का? उडवलाय चेंडूला, एक्स्ट्रा खबर नाही आला, येत नाही, त्याच्या फोनच्या बाहेर आहे का? येस, त्याच्या फोनच्या होतच काय या? ही ही ग्रामीणची का NM पहिला नसतं या. क्रिश पटकाय टायमिंग नाही, उंच मध्ये मिळाला. ओ माय गॉड, त्यासाठी तुषार मोहंती फिंगर सुरू केले. 11 बॅकफुट वर करत त्याच्या डाऊन द ग्राउंड लॉंगाच्या ठिकाणी. ओ माय गॉड, सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडला जेल. 30 वर बॅकफुट वर गेला, जागा न जिथे खूप पोकळी होती वाईट मिडविकच्या तिकीट ठिकाणी. मात्र कमाल यार, तारीफ करेन मी. बॅकफुट वर गेला, जागा केला, जागा करताना त्याला दिशा ते डीप बॅकफुट लॉंग ऑफच्या ठिकाणी सटीक थ्रो आली असती तर कदाचित. रणजित बचावलंय बार याचं चॅलेंज देतो, याची हमी देतो. टॅप करताना लॉंगऑफच्या ठिकाणी तेच तरला आला, येण्याची ते इथे संधी आहे का? चांगले फेक होतो पण कबर ना डीप 16 वर्षाचा पोर आहे. एक्स्ट्रा कबर खुलं वाईट इज लॉंग ऑफ. बॉलिंग मस्त करतो. पहिला बॉल फुलवती घेतल्या, ऑफ ड्राईव्ह केलं, चांगलं क्षेत्ररक्षण. व्हॉट अ लवली फिल्डिंग करता लॉंग ऑफ इज इन इंडिया, ओनली सिंगल राईट हँड मुहूर्त विकेट. सुप्पा बॉल, तिसरा बॉल समोर हर्षन, सुप्पा बॉलिंग यार, कमालीची. अंतरुद्र इलेमचा कॅप्टन त्याला अगदी पहिल्या क्रमांकावर. स्ट्रोक खेळल्याने तर बनवलेला स्ट्रोक ऑन द अप ओव्हर द लॉंग अप, तोच बॉल ठेवला, त्याला कोणतंच व्हेरिएशन नव्हतं. चिंदन वर्मा कम्सिंग बॉल अगेन टू द हर्षन पाटील. दबाव टाळण्यासाठी चंदन, क्लास यार. व्हॉट अ लवली बॉलिंग बाय, ओनली 8 रन गिवन इन व्हेरी फर्स्ट ओव्हर. फक्त 8 धावा, चंदन वर्मा. एकही गडी बाद नाही पाहतोय. प्रत्येक म्हणजे विविध मगेदी पत्तर असतो बॉलिंग मार्कवर ट्रॅकवर बॉल. ओ माय गॉड, पिचिंग झाल्या, बॉल अंगावर लागले का? सर मी विनंती करतोय, माजी नगरसेवक आणि सामाजिक क्षेत्रातलं मोठं नाव नुकतंच आगमन झाले संदीप सुरवार यांचं करूया आपण मुख्य व्यासपीठामध्ये अगदी मनापासून सन्मान. उन्मेषजी मात्रे ज्यांच्या मार्फत प्रत्येक प्लेअर ऑफ द मॅचला ही ट्रॉफी दिल्या येते, त्यांना मी विनंती करेन, शुभ असते. नुकतंच आगमन झालेले माजी नगरसेवक संदीपजी सुतार यांचं
एकदम मनापासून आपण विशाल आणि सुगंधी दरवर्षी पुष्पगुच्छेतून आपण स्वागत करा. उल्लेश मात्र कॉमेंट्री बॉक्स. उल्लेश प्लीज मी विनंती करतो आपल्या शुभ असते सामाजिक क्षेत्र रेकम देऊन हात ट्रॅकवर बॅकफुट वगैरे जागा बनवता हर्षद बॅकफुटवर गुलाब तिजेत मांदल प्रेझेंटेड बाय टी शर्ट ऑन द अप व्हॉट अ करेक्ट स्ट्रोक यार 18 धावा. ओ माय गॉड मॅच लवकर संपवण्यासाठी 8 धावा पहिल्या ओव्हर मध्ये चंदन वर्मा. ओ माय गॉड ताकदीने बनवलेला शॉट ग्रेट यार. जेवढी तारीफ आम्ही बॅटिंग बॉलर तेवढीच आम्ही गगनेश शिकवतो. गंगेश आणखीन एक रुबामध्ये बांधलेला षटकार दाद देतो आम्ही. हर्षन असो तुषार असो चॅलेंजिंग प्लेअर तरी बाद 37 धावा पुढे सरसावले. इथे चान्स होतं कॅच. हो डिफिकल्ट व्हेरी डिफिकल्ट खुला आहे त्याला बॅकअप कडे लॉंग ऑफ क्लास एक्स्ट्रा जबरदस्त म्हटलं तर एक्स्ट्रा खबरच्या ठिकाणी यॉर्कर करण्याचा 7 त्याचा मग 7-12 असतो तो थोडासा उलटा झाला. आता 12 मध्ये 10 मध्ये 7 गतीमध्ये परिवर्तन काप पंच केलं डाऊन द बॉल. इथे चंदन वर्मा या पद्धतीने जसा षटकार मध्ये हिजी बनवते अगेन्स्ट द तोफखाना पाकिस्तानी शोभा अख्तर अँड वकार अँड वसीम अकरम उडवलाय चेंडू चेंब मारून अगदी काय मॅचला फिनिश करेल काय परंतु थोडासा टर्न झालाय. अंगाला एकदम जोरात मारलं होतं तुषारने परंतु इथे जोरदार फटकेबाजी त्याने केली. आदरणीय तुम्हाला सर्वांचे चहेते माजी नगरसेवक आजचा दिवस आणि एक मॅच आपण गणसूरची बघितली. एक मॅच गोठवलीची बघितली ती जिंकले. हर्षन पाटील आणि तुषार मोहंतीने एकदम भारी बॅटिंग केली. तुषार मोहंतीला मॅन ऑफ द मॅच भेटला. जे काय झालं ते झालं. आता बघू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये कसं काय होतंय ते. पुढच्या ब्लॉगमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग असेल अजून. परत आपण एकदा रायगडमध्ये जाणार आहोत आणि तिथं थोडासा वेगळा फॉर्मॅट परत एक बघायला भेटेल. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.